नमस्कार. आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी. मंडळी, दररोज मी घरी बनवलेले पदार्थ आपल्या चॅनलवर शेअर करत असते, पण आज नवीन ठिकाणी गावाकडे डोंगर कपारी रानामध्ये ही सुंदर जागा आहे. हत्तेगावमध्ये, जे शिराळा तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यात येतं. तर चला आपल्या पारंपरिक रेसिपीला चुलीवरच्या सुरुवात करूया. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आता आपण हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. वाफेवरच अर्ध शिजवून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपण यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो टाकलंय, हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं असं परतून घेतलेलं आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकले, हे पण चांगलं मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकले आणि घरची लाल तिखट टाकले. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. डोंगर ठिकाणी असल्यामुळे खूप मस्त अशी शांतता आहे, त्यामुळे आणि मस्त वाटते. रात किड्यांचा आवाज येतोय, शहरी भागात असा आवाज येत नाही, त्यामुळे मस्त वाटतोय. आता आपण पाणी टाकलंय, चांगलं मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. 10 माणसांच्या अंदाजाने पाणी ताकलेलं आहे. या ठिकाणावर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकताय. हा ठिकाण सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुका हत्तेगावमध्ये आहे. आवर्जून नक्की भेट द्या, छान वाटेल. मस्त ठिकाण आहे. आमटी शिजून झालेली आहे, बघू शकताय. छान असा कट आलेला आहे, वास पण छान सुटलाय, चांगलीच झालेली आहे, बघू शकताय. तुम्ही अशा ठिकाणी जाऊन भेट द्या. मस्त अशी आमटी झालेली आहे तयार. आता आम्ही सगळी जण एकत्र येऊन जेवणार आहोत. कशी झाली आमटी ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही नक्की भेट द्या आणि आमटी